चला जीत माली आपण देखील तयार आहे. जीत कमलाकर माली आपल्याला जेव्हा आम्ही आवाज येऊ तेव्हा लगेच आपल्या लाईट ऑन करायचे आहेत. वेलकम सूर्यकांत पाटील आपल्या देखील मनपूर्वक सरसे स्वागत. जीत कमलाकर माली इथे सामन्याला होती सुरुवात. घनश्यामजी भोईर तुफान पिंपळास या संघाचे 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रामपंचायत पिंपळासचे माजी उपसरपंच आपल्याला प्रिन्स मुळीच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद घनश्यामजी भोईर. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. जीत जीत आपण यायचं. जीत जोशी साहेब डिझेलचा लवकर बंदोबस्त करा नाहीतर लाईट सुरू होणार नाही लवकर. आपल्याला लाईट ऑन करायची आहेत. जीत माली जीत आपण स्टेजवर आहे. जीत जीत कमलाकर माली धाबा झाले 4. यानंतरचा 40+ सामना असेल. केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि रिद्धी सिद्धी गाल्लीर. चांगला फटका इथे आपण पाहतोय. प्रयत्न नाईक यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारून धावसंख्या 8. धाबा 3 चेंडूमध्ये प्रल्हाद नाईक. चांगली सुरुवात. दया भंडारी यांचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अरविंद पाटीलनं पॉइंट रिझन मध्ये चेंडूला उचललाय. 1 सिंगल धाव. धावसंख्या 9. 4 चेंडू 9 धावा. 1 चौकार 2 दुहेरी 1 सिंगल. 50+ च्या तिसऱ्या डे नाईट स्पर्धेतून आपण तिसरा सामना पाहतोय. पहिला सामना 40+ जिंकलाय टी ए पाटील अँड कंपनी दापोडे टीमनं आई गावदेवी सोनेरी संघाला पराभूत करून. तर 50+ पहिला सामना जिंकलाय जागृत मंडळ राहणार टीमनं दिवसभर दिवा टीमला पराभूत करून. आणि दुसरा सामना जिंकलाय बीबी स्पोर्ट इताडे टीमनं बर्फानी बाबा टिंबर संघाला पराभूत करून. आणि आजच्या चौथ्या डे नाईट स्पर्धेतून चौथा सामना सुरू आहे. अतिशय चांगली स्पर्धा. 40+ आणि 50+ दोन फॉर्मॅट मधून
ही आपण BPL स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची भूतोन भविष्यात अशी स्पर्धा पाहतोय. प्रल्हाद नाईक चेंडूला हलक्यात टॅप करतायत. नितीन बजाके आणि अरविंद पाटील अगदी चेंडूच्या समोर आले होते. नक्कीच दत्ताजी ठाकरे आणि मनोहरजी मडवी वेताळ कोपर संघाचे खेळाडू आणि दत्ताजी तरे हे श्री अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे खेळाडू आमचे कमबॉक्समध्ये 12वे खेळाडू म्हणून आहेत. दोन्ही संघाचे आपला मनपूर्वक सरसे स्वागत. 1 ओव्हर 11 अशी धावसंख्या उभारलेली आहे. बेबी स्पोर्ट इताडे टीम आज 40+चा एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. इथे चेंडूला अगदी स्क्वेअरमध्ये विकेट खेळले. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. चुकीला माफी नाहीये. चुकीला माफी नाही. इथे चूक केली आणि 4 धावा आलेत. संतोष मडवी नाराज आहेत. तिथून अरविंद पाटील कडून ही चुकी पाहायला मिळते. धावसंख्या 15 झालेली आहे. 11+4. जीत माले आपल्याला लाईट थोड्या वेळात लगेच ऑन करायचं आहे. जीत माली आपण तयार आहात. स्टेजवरची जीत लाईट चालू कर. स्टेज तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरनं. जीत माली स्टेजवरची लाईट चालू कर. जीत तिसरे पंच सुरेश गरज सर आपण मैदानाचा ताबा घ्या. सुनील कांबळे आपले सफाई कामगार. आपण केरळ कक्षामध्ये पाणी पुरवायचं आहे. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात कंप्लीट केलेली आहे. बघा आजच्या तिसऱ्या डे नाईट सामन्यातून तिसऱ्या दिवसातून आपण 40+चा आज पहिला सामना पाहणार आहोत. रिद्धी सिद्धी 11 काल्लेर आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. इथे फटका हवेमध्ये केला. बघूया राजन आर ने इथे झेल ड्रॉप केलाय. 2 धावा मिळतील उमेश पाटीलला. 2 धावा संघाला. धावसंख्या 18.
त्या चेंडू डॉट आलाय. यष्टीरक्षक हिम्मत चौगुले इष्ट्यांच्या मागे. चला 40+ वाले तयार आहे. आपण यानंतरचा सामना असेल 40+ कॅटेगरीमधून रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्हेर आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. इथे फलंदाज यष्टीचीत उमेश पाटील बाद झालेत. जीत माली आपण मैदानाचा लाईट सुरू करायचे. जीत कमलाकर माली. यस धन्यवाद. LED स्क्रीन देखील सुरू झालेला आहे. धन्यवाद. ओमकार भोईर शुभम भोईर फ्लाईट दिलेली आहे. चेंडूला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरलेगला खेळून काढलाय. बघूया मधुकर वेलेकर दुसरी धाव ते स्तरावर पूर्ण केलेली आहे. या 2 धावीने संघाची टोटल 20. 2 ओव्हर 10च्या सरासरीने 20. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. चला फास्ट केला मित्रांनो. आज देखील आपल्याला एकूण 12 सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दुसऱ्या डे नाईट स्पर्धेतून आपण चौथा सामना आपण पाहतोय. आणि इथून 8 आहेत म्हणजे 7 आणि 8 15 म्हणजे 3 ते 4 3 तर पक्के आहेत. बघूया सदाभाऊ देखील घड्याळ पाहत आहेत. 7 वाजल्यात. इथून 8 सामने आहेत. ते बोलतात लवकर होतील 3 क्रॉस. अल्पेशने 4 ची भविष्यवाणी केली. बघूया गोलंदाज ओव्हर नंबर 3 साठी सुजित म्हात्रे. चेरोबा 40+ कोण. क्या बात है. काय चेंडू आहे. इथे बरोबर पकडला आहे प्रल्हाद नाईक यांना पाहिजेच्या स्वरूपात फलंदाज बाद. अगदी यॉर्कर लाईनची चेंडू हाताळण्यामध्ये माहेर आहेत. ब्लॉकमध्ये चेंडू टाकतायत. चांगली गोलंदाजी आहे सुजित म्हात्रे यांची. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मोठी विकेट इथे आलेली आहे. रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्हेर टीम. फलंदाज भारत पाटील. रिद्धी सिद्धीचे खेळाडू आले डॉक्टर संदीपजी भोईर वेलकम. आणि गणेश भोईर यांना सुजित म्हात्रेंचा ओव्हर पाण्याचा अगदी योग आलाय. त्यांचे सहकारी आहेत चेरोबा 40+ ते हिम्मत चौगुले. एसटी रक्षक चेंडूला उचलतात एक सिंगल बाईच्या स्वरूपात. एकवीस धाबा 2 ओव्हर 2 चेंडू. ते भरपूर शबल क्रॉस आणि चांगला फटका. संपर्क चांगला स्क्रीनच्या दिशेनं चेंडूला उडवला सीमापार. मधुकर वेलेकरांच्या बॅटमधून हा उत्तम षटकार.
धावसंख्येला आला आकार. धावसंख्या झालं ती 27. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 बाद 27. हा देखील चेंडू फुटस चेंडूला व्हीसेप मध्ये केलेला आहे. बीके बालकृष्ण पाटील थ्रो येईपर्यंत इथे 2 धावा भारत पाटील आणि मधुकर वेलेकर यांनी पूर्ण केलेत. धावसंख्या 29. धावा. 2 ओव्हर 4 चेंडू. हा सुरेख चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ. इथे बघूया या चेंडूवर 2 धावा तर पूर्ण केली आहेत आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. धावा बनलेत 31. यानंतरची दोन्ही टीम आपण तयार व्हायचं आहे. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि रिद्धी सिद्धी काल्लेर नक्कीच यापुरतं धावतं समालोचन आपण ऐकूया. मनोज ठाकरेंच्या माध्यमातून वेलकम. राकेश म्हात्रे. ओ टू मनोज ठाकरे. धन्यवाद गिनी सर. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या 31. 10ची सरासरी चांगली आहे आजच्या दिवसातून या ग्राउंडचा विचार केला तर. 3 षटक अल्पेश गायकवाड किती मिनिटांमध्ये कंप्लीट केले? बरोबर 16 मिनिटं झाली. यस या ठिकाणी पाहतोय 50चे ज्या मॅचेस आहेत त्या खूप चांगल्या होत आहेत. बरोबर टायमिंग साधलं जात आहे. शेवटचं अंतिम षटक पाहूया कोण हाताळतोय. या ठिकाणी गोलंदाज बीके बालकृष्ण येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. 31 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. धावा बरोबर आहेत. या ओव्हरमध्ये जर अजून 10-12 धावा आल्या तर एक फाईट स्कोर चांगला पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी स्कळेकांबरच्या रिजनला चेंडू जातोय डीप मध्ये. पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे. फेकी ही केली परंतु आपण पाहतोय दुसरी धाव पूर्ण करताना पाहायला मिळतात या ठिकाणी. धावसंख्या पुढे सरकते 33 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र पाहूया भरत पाटील येतोय स्ट्रायकर एंडला. हॅलो या ठिकाणी फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. प्रमोद भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आतमध्ये जातोय प्रमोद भोईर आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर निश्चित संतोष तरे साहेबांच्या माध्यमातून त्यांना 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. पैसा भरपूर लावला जातोय. पाहूया ती कमाई केली जाईल का. निश्चित आपण पाहतोय. यस हेल्मेटला जर बॉल लागला तर 500 रुपयाचं पारितोषिक योगेश पाटील यांच्याकडून देण्यात येतील. क्या बात आहे. उडवलेला आहे. पाहूया या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं पाहू शकता आपण
झेल सुटला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरीची मागणी केलेली आहे आणि या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करतोय प्रमोदजी भोईर तर गणेश ठाकरे यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. पण या ठिकाणी स्ट्राईक त्यांच्याकडे राहिली नाही आहे. उरल्यात 3 चेंडू. याच्यात हॅट्रिक कशी आहे कंप्लीट व्हायची. 2 षटकाराला लावा 1000 रुपये स्ट्राईक मिळाल्यानंतर. धावसंख्या पाहतोय दापलकावरती 36. चला टॉस साठी या लगेच. स्वर्गीय केशव स्पोर्ट ओवली वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर ही 40+ ची मॅच आहे. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. या ठिकाणी पाहतो 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केलेली आहे. थ्रो जरूर केला परंतु गॅदर झाला नाही आणि या ठिकाणी सुद्धा पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. रिद्धी सिद्धी काल्हेर आणि स्वर्गीय केशव स्पोर्ट ओवली या दरम्यान ही मॅच होणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपली बॉलर लिस्ट जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तुमचे जे 5 गोलंदाज आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. धावसंख्या पाहतोय दापलकावरती 38 धावा झाल्यात. 38 धावा दापलकावरती. पाहूया 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पॉइंटच्या रिझनला येतोय. 1 धाव आलेला आहे. आता गणेश ठाकरे काय करतात पाहूया. 1 बॉल आहे. 1 षटकार लागला तर किती पारितोषिक दिलं जाईल. नरेंद्र पाटील या व्यासपीठावरती आहे. त्यांच्या माध्यमातून जर प्रमोद भोईर यांनी षटकार लावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 1 षटकारासाठी. क्या बात आहे. गोलंदाज टर्न होतोय. पाहूया काय करताय. उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ब्लाइंडच्या आड या ठिकाणी पण पाहतोय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. निर्धावचे होते सांगता. भरपूर पैसे लावले होते. शेअर मार्केट भरपूर वधारला होता. एक प्रचलित व्यक्तिमत्व प्रमोद भोईर यांच्यावरती. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या दापलकावरती 39-40 धावांचं लक्ष्य आहे. चला 2 टीम प्लीज विनंती असेल. ओवली आणि काल्हेर 40ची मॅच आहे. विनंती आहे दोन्ही संघ नायकांना या टॉस बॉक्स मध्ये. तर हेमंतदादा भोईर आपणास विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते केले जाईल. नाणेफेक एका बाजूला केशव स्मृती ओवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता रिद्धी सिद्धी काल्हेर. संस्थापक अध्यक्ष असं कॉलिंग दिलेलं आहे आणि ते चाललेलं आहे. निर्णय काय आमच्यापर्यंत पोचवा. यस नाणेफेकाची जी कॉलिंग आहे ती केशव स्मृती ओवली या संघाच्या बाजूला लागलेली आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
या ठिकाणी पाहूया आता 40 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. चला विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. वेल विलंब न करता आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रिद्धी काल्लेर वर्सेस बीबी स्पोर्ट इताडे ही मॅच मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना भगवान पाटील फॅन टीम बीबी स्पोर्ट इताडे या संघाने 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. यस, येथील सफाई कामगार कोण आहेत त्यांनी यायचं आहे. तुमच्याकडे ज्या बेल्स आहेत त्या आमच्याकडे द्यायचे आहेत. गणेश ठाकरे, आपण डिझेल चेक करायचं आहे. जनरेटरचा डिझेल जाऊन चेक करायचं आहे. आता त्याने टाकले किती आहे ते बघा, जेणेकरून नेक्स्ट टाइम टाकायचं असेल तेव्हा आपल्याला समजेल की किती होता आणि किती राहिले आणि किती. यस, जाऊन चेक करायचं त्या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40 धावांचं आव्हान आहे. बालकृष्ण आणि राजनार ही मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होते. रिद्धी सिद्धी आपण जर पाहिल्यात तर या अगोदर एक मॅच जिंकलेले, एक हारलेले आहे. ही मॅच महत्त्वाची आहे. विजय करणं गरजेचं आहे. या टुर्नामेंटमध्ये बनून राहू शकतात. बेबी स्पोर्ट इताडे या टीमची बीबी स्पोर्ट इताडेने आपण पाहिलं तर पहिली मॅच खेळली होती, तो विजय संपादन केलं होतं. या ठिकाणी पाहूया काय घडतंय. परंतु रिद्धी सिद्धीला ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे, काय किपिंग पाहायला मिळते. डॉट चेंडूचे होते सांगता. 40 धावांचं आव्हान आहे. काय घडेल पाहूया. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. दोघांकडे खेळ चांगला आहे. ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरेल श्रेष्ठ. कोण जिंकेल याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल आपण पाहिल्यात तर भरपूर टीम या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. पुढे चेंडू यावेळेसही उडवण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगाने या ठिकाणी बॅट फिरवली जाते. काही पे निगाही काही पे निशाण अशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये इथं दिसतोय. बालकृष्ण यांचा पुढे चेंडू प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा होतं तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र बरोबर प्रॉपर टायमिंग साधला गेला आहे. ऑन साईडला खेचला चेंडूला, एक धाव कंप्लीट केली. हा ना चालू आहे. परंतु या ठिकाणी पाहिलं तर तालमेल दोघांचा बसत नाही आहे. तालमेल बसवणं गरजेचं आहे. तो तालमेल बसला नव्हता आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती फक्त 1 अंकावरती. पुढचा चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. काय घडतं पाहूया. आणि इथं सहज सोपा खेळ या ठिकाणी सुटला जातोय. राजन आर यांना निश्चित कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला. आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचते. नेक्स्ट मॅच आपण 40ची पाहणार आहोत. तर आपली जी प्लेयर गोलंदाजी जी लिस्ट आहे, बॉलर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची दोन्ही टीमला विनंती आहे.
पुढे चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू नाही थांबत, जात सीमा पार. पाहूया काय येतोय, चौकार. क्या बात आहे. ओली टीम आपली बॉलर लिस्ट द्या आमच्यापर्यंत. यावेळेस पाहतोय ऑन साईडला खेळलेला आहे, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावीची मागणी केली जाते, थोडीशी मिस फील्ड आणि लगेच आपण पाहतोय त्याचं प्रत्युत्तर देत असताना एकीच्या दुसरीमध्ये होतोय परिवर्तन. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 8 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 8. येणाऱ्या 3 षटकामध्ये 32 धावेची आवश्यकता आहे. जवळजवळ आता मात्र 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. डावाला सुरुवात झाली, 10ची सरासरी होती आणि आता मात्र 11ची सरासरी गाठावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, प्लीज विनंती असेल. चला स्पीडअप करा. भारत पाटील ओव्हर क्रमांक दुसरा चालण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. दोघांकडे एक समान संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रति ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चितच मॅचमध्ये बनून राहू शकतायत. पुढे चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू या ठिकाणी हातालाच जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. रिद्धी सिद्धी काल्हेर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना 40 धावांचं आव्हान बिबिसवड इताडे या संघाने ठेवलं गेलं आहे. भगवान पाटील फॅन टीम बिबिसवड इताडे अँड दयावान भंडारे फॅन टीम रिद्धी सिद्धी काल्हेर. क्या बात आहे. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा एक छान सुंदर असा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव खर्च झाली यात मात्र काही शंका नाही, परंतु एक चांगला एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 9 अंकावरती. चांगली गोलंदाजी, चांगलं एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय भरत पाटील यांच्या माध्यमातून. एकच धाव आतापर्यंत खर्च केली गेली आहे. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होती सुरुवात. यावेळेस पाहतोय आपण शॉर्ट फायलिंगच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव इथे घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सिंगल धावं घेणं गरजेचं आहे, डबल धाव घेणं गरजेचं आहे, परंतु मध्ये एक मोठा फटका येणंही गरजेचं आहे. तेव्हा जे डावाचं जे समीकरण असतं डावाचं ते कुठेतरी साम्यता साधलं जाईल. परंतु इथं गोलंदाजी चांगली होते, मोठा फटका लागू देत नाहीत. पाहूया पुन्हा एकदा भरत पाटील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. आता आक्रमण केलेलं आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. नाना पाहूया आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये काय झेल कलेक्ट केला. क्या बात आहे. क्या बात आहे. काय चांगली झेल कलेक्ट केली नानायाने आपण पाहिलं तर. 50+ ही मॅच आहे मित्र. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे दुसऱ्या ॲटममध्ये ही झेल कंप्लीट केली. क्या बात आहे. कॅमेरावरती खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो आपल्याला. नवीन फलंदाज दीपक येतो मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तो फसताना दिसला. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होतं तयार. या ठिकाणी
त्याच रिझन मध्ये येतोय. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन केलं. 2 धावेने धावसंख्या 12 अंकावरती पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे. शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. भारत पाटील यांनी सुद्धा कमालीची गोलंदाजी केली गेली आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केले. एक गडी मतपूर्वक बाद करतानाही पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मधील. इथं मात्र उडवलाय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. आता काय करता पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या खाली मधुकर, परंतु त्यांना काही कलेक्ट करता आलं नाही आहे. भरपूर रनिंग केली होती, चांगला एफर्ट दाखवला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा जमा केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 14 अंकावरती 14 धावा ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आता मात्र 12 मध्ये पाहिजे 26 वरती लागला आहे गाडा आडून. बारा चेंडू 26 धावा. बारा चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज मधुकर तयार होतोय. हा तिसरं षटक खूप महत्वपूर्वक असेल, कारण या षटकानंतर समजेल शेवटच्या ओव्हरला धावा किती हव्या आहेत, कितीची गरज असेल. नेक्स्ट मॅच स्वर्गीय केशव स्पोर्ट ओवली वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर याच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर बर्फानी बाबा टेमगर आणि बीबी स्पोर्ट इताडे या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. तर बर्फानी बाबा टेमघर आपण उपस्थित राहायचं आहे. 40ची मॅच आहे ती. सलग आपण पाहिलं तर 50च्या आहेत 3 मॅचेस पाहतोय. त्यानंतर 40च्या सलग 2 मॅचेस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 50+ दिवा स्पोर्ट दिवाने कालिकामाता खारबाव. चला स्पीडअप करा, वेल वाया न घालवता खेळा लवकरात आपण सुरुवात करूया. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. मधुकर या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय उजवी इष्टी सोडून जातोय. पंच बोलतात आमच्याकडे आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. तीन षटके 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडू निघून जातोय. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू थांबत नाहीये. बॅटला चाटून हा जातोय सीमा पार, चौकार. निश्चित सुनील म्हात्रे सर जेव्हा जेव्हा पंचगिरीला येतात तेव्हा बरोबर त्यांचं लक्ष असतं आणि बॅटला लागले नाही लागले लेग बाईज याच्या खुणा ज्या आहेत त्या बरोबर केल्या जात आहेत. भाऊ पाटील असेल, घरत सर असतील. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मिस टाइम झालेला आहे आणि या ठिकाणी जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. चला जाऊ द्या, फलंदाज तुमचा जाऊ द्या लवकर, त्याला थांबू नका, तुम्ही चला. आता आव्हान कुठेतरी थोडंसं कठीण होत जाताना पाहायला मिळतात. काय येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 10 आणि विजयाचं समीकरण जे आहे
ते म्हणजे 21. बरोबर का? 19 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 21 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 21. सामना अजून संपलेला नाही आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये जान आणू शकतात रिद्धी सिद्धी काल्लेर या संघामध्ये. आणि यावेळी संतोष मडवी जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांचाही खेळ या स्पर्धेमध्ये खूप चांगला पाहायला मिळाले. मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फील्ड प्लेसमध्ये सुद्धा काम चांगलं पाहायला मिळतोय. संतोष मडवी यावेळेस स्ट्राईकवरती येतोय. यावेळेस उडवला जरूर आहे. मिस टाइम झाले परंतु सेफ लँडिंग होत आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 19 धावाची आवश्यकता आहे. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 19 धावा. 9-19चं समीकरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पाहूया गोलंदाज टनोताई. यावेळेस उडवला जरूर आहे. पाहू शकता मिस टाइम झालेला आणि यावेळेस ही फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज हिम्मत जातोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी. संघाला आज गरज आहे. खास करून आपण पाहतोय 19 धावाची आवश्यकता आहे आणि आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत 8. या 2 चेंडूमध्ये एक बिग हिट मोठा फटका येणे गरजेचं आहे. गोलंदाज होत आहे तयार. गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज हिम्मत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका खेळला गेला आहे. पाहूया. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. एकच धाव. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 22. 18 धावांची आता गरज. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. दांडी गुल. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. सहा मध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. गणेश पाटील आणि हिम्मत ही जोडी मैदानात. पाहूया या धावा बनतील की थांबल्या जातील. ओवली टीमला विनंती आहे की आपली बॉलिंग लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पोचवायची आहे. ॲक्च्युली आपण ज्यावेळेस नाणेफेकीसाठी येतात तेव्हाच ती लिस्ट घेऊन येणं गरजेचं आहे. यस आपण पाहतोय हा सामना जो होता तो 7:15 चालू झाला आणि आता बरोबर 7:31 झालेले आहेत. म्हणजे बरोबर 15 मिनिटामध्ये हे 3 ओव्हर जे आहेत ते कंप्लीट करताना पाहायला मिळाले. भाऊ पाटीलचा बरोबर लक्ष आहे. त्यांनी आम्हाला इशारा केला की टायमिंग किती झालं आहे चेक करा. दक्षता बाळगली आहे आज या ठिकाणी. प्रमोद भोईर. पाहूया गोलंदाजी मार्कवरती येतोय. म्हणजे याच्या पुढे काय फोन बिन करायची गरज
गोलंदाज पाहूया तयार होतोय प्रमोद भुईर या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू हाताळला होता. प्रमोद भुईर यांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी चालून आली होती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅटला चाटून गेला होता. झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. सतरा धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने जातोय आणि एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतंय का या आशेने बघितलं होतं, परंतु या ठिकाणी तसं काही झालं नाही आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये आपण पाहतोय 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं जाते. 4 चेंडू आणि 15 सामना जवळ आलेला आहे. 4-15 धाव यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये आहे, परंतु या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावरती. आता 3-14चं इक्वेशन. 3 मध्ये 2 मोठे फटके, डबल धाव येईल का पाहूया. चांगली गोलंदाजी साकारतोय प्रमोद भुईर. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले गेले आहेत. मोठा फटका लागू देत नाही आहे. इथं मात्र पाहतोय आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आता 2 मध्ये 2. पुन्हा एकदा पाहूया. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 12. पाहूया या चेंडूवरती षटकार लागतो का नाही आहे. या ठिकाणी मात्र दांडी गोल. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. अजून एक 500 द्या. निश्चित भगवान पाटील 50+ वरती खुश असतील. 40+ वाल्याने नाराज केलं, परंतु 50+ वाल्याने मात्र सुखद आनंद दिलेला आहे. कारण ही मॅच पण विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं तर सलगचा दुसरा सामना या ठिकाणी खेळतात. बॅक टू बॅक 50+चा हा खेळ क्या बात आहे. या विकेटसाठी गणेश ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया काय घडतंय. तैवान भंडारीचा विकेट महत्त्वपूर्ण आहे. क्या बात आहे. या ठिकाणी विजय संपादन केलं जात आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओवली संघ चला आपण पटापट जा. स्वर्गीय केशव स्पोर्ट ओवली आणि रिद्धी सिद्धी काल्हेर संघाच्या टीमला विनंती आपण व्यासपीठासमोर